करू नकोस. नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आज मी सकाळपासून काही शूट केलं नाही कारण तब्येत ठीक नाही आहे. मनूची तिची तब्येत परवापासून ठीक नाही आहे. तिला ताप येत होता सारखा आणि आता संध्याकाळपासून तिचं नाकही गळायला लागलं. आणि लहान मुलांना जेव्हाही बरं नसतं तेव्हा त्यांचं माहिती आहे ते थोडेसे चिडचिडे होतात. तर तशीच काहीशी मनू झाली आहे 2 दिवसापासून. त्यामुळे काहीच करता नाही आलं. मी आत्ता कसं तिला नादी लावून नवन्याने तिच्यासोबत खेळून तिला नादी लावून आहे ना मी स्वयंपाक करून घेतला आहे फटाफट. पण आता तिचं तर आहेच, तिला बरं नाही वाटत, पण मलाही ना 4-5 वाजल्यापासून त्रास चालू झाला. म्हणजे मलाही आता घसात खवखवतं आहे, सर्दी झाल्यासारखं वाटायला लागलं. म्हणजे होणारच आहे, जे सर्दी वगैरे खोकला वगैरे यायच्या आधीचे जी लक्षणं आहेत ते दिसायला लागले. तर आज ना मी त्यासाठी ह्या सर्दी खोकल्यासाठी बेसनाचा शिरा बनवणार आहे. हा बेसनाचा शिरा जो आहे ना तुम्ही 1 वर्षापुढच्या बाळांना देऊ शकता. जे 3-4 वर्षापर्यंतचे बाळं असतात ना किंवा मुलं असतात त्यांना अगदी 1-1.5 चमचा द्यायचा. जास्ती देऊ नये असं म्हणतात कारण तो गरम असतो, पण माझ्या नवन्याला तो आवडतो. माझी नवन्या 2-3 चमचे खाते. तुळजाला ते देता येणार नाही कारण तिला असंच मी एक्स्ट्रा साखर वगैरे देत नाही आहे 1 वर्षाची होईपर्यंत, त्यामुळे तिला नाही देता येणार. पण तिला मी आपले जे ओव्याचे वगैरे शेक असतो ना तो करणार आहे. म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तुम्ही तुमच्या मुलांसोबत हे करत असता कारण आपण ज्या इंडियन फॅमिलीज आहेत त्या सगळ्यात आधी डॉक्टरकडे जाण्याआधी ना होम रेमेडीज ट्राय करत असतो. तर त्याच आज मी करणार आहे. म्हटलं चला तुमच्यासोबतही त्या शेअर करते. तर सगळ्यात आधी मी तुळजासाठी शेक बनवायला घेतला आणि हा ना तुम्ही 6 महिन्याच्या पुढच्या बाळांना किंवा छोट्या बाळांनाही देऊ शकतात, पण त्याआधी डॉक्टरांना एकदा विचारून घ्या कारण बरेचसे डॉक्टर हे देत नाही. तर त्यासाठी तव्यावर मी ओवा घेतला आणि त्यात 2 लवंग घातलीत. तुम्ही हवा असेल त्याच्यात लसूणही घालू शकता. मी लसूण घातला नाही आहे. त्यानंतर एका रुमालात किंवा एका कापडात, छान स्वच्छ कापडात आहे ना त्याच्याशी पोटली बांधून घ्यायची आणि हे ना तुम्ही इनहेलरसारखं वापरू शकता. म्हणजे जेव्हा गरम असतं ना तेव्हा नाकाजवळ घेऊन श्वास आत ओढला ना तर नाक मोकळं व्हायलाही मदत होते. पण छोट्या मुलांना असं आहे ना छातीला ते थोडंसं गरम असताना, अगदी गरम असताना नाही, मग थोडंसं गरम असेल ना तेव्हा छान असं शेकवू शकता. आणि मी मनूला त्याचा थोडासा वासही देते, ज्याने जर नाक कोंडलं असेल तर ते मोकळं होतं. आणि हो, हे ना थोडंसं ओढताना आहे ना नाकाला थोडासा त्रासही होतो, अगदी झिंझिण्या आल्यासारखं. पण नाक कोंडलेलं जर असेल सर्दीत ते मोकळं व्हायला मदत होते. म्हणजे हे थोडक्यात इनहेलरसारखं काम करतं. आणि त्यानंतर ना मी आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी नवन्यासाठी बेसनाचा शिरा बनवायला घेतला. अगदी शिरासारखाच बनवायचा आहे, काही वेगळं नाही. पण ना यानेही सर्दीला खूप म्हणजे खूप जास्ती मदत होते. आता हे मी घेऊन आहे ना 2-3 दिवस झालेत, पण आमची सर्दी यानेच बरी झाली. तर त्यातही मी आहे ना पॅनमध्ये 1 चमचा गावरान तूप घेतलं, त्यात 1.5 चमचा बेसन पीठ घातलं. ते छान असं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर गरम पाणी घातलं. गाठी होणार नाही याची काळजी घेतली आणि थोडंसं पाणी आटल्यावर त्यात साखर घालून आहे ना छान असं घट्ट होऊ दिला. इतपत घट्ट करायचं की हे पॅनला चिटकणार नाही, म्हणजे कशालाच चिटकणार नाही आणि याचा एक साधारण गोळा तयार होईल. आणि हा जो शिरा आहे ना याने तुमच्या सर्दीला 90% आराम आणि फरक नक्कीच पडेल. तर नक्की ट्राय करत. नवन्याला तर हा एवढा आवडतो ना तर नवन्या एकटीही खाऊ शकते, पण एवढं जास्त प्रमाणात द्यायचं नसतं. सो आता हा खातो आणि खरंच फरक पडतो याने जेन्युइनली. दवाखाना हा लास्टचा ऑप्शन तर आहेच, पण आधी काही होम रेमेडीजने जर फरक पडला तर त्यात वाईट काय. त्यामुळे मी आधी 1-2 दिवस होम रेमेडीज ट्राय करते आणि नाहीच फरक पडला तर मग 3ऱ्या दिवशी दवाखाना आहेच.